नमस्ते. ही जायफळची साल आहे आणि हे जायफळ आहे. हे जायफळचं बाहेरचं कडकवालं कवच आहे आणि त्या कवचावर असते ती म्हणजे जायपत्री. तर ही बघा, ही जायपत्री आहे आणि ह्या जायपत्रीला बाहेरून जे असतं ना ते जायफळचं साल असतं. तर आम्ही गणपतीला गावी गेलो की येताना ती जायफळची सालं घेऊन येतो. तशी ती मी ह्याही वर्षी घेऊन आली, स्वच्छ धुतली, पुसली आणि आता ती मी बरणीमध्ये भरून त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे आणि मग बरणीचं झाकण लावून ती शेक करून घेणार आणि नंतर मग ती फ्रीजमध्ये ठेवणार आणि पुन्हा 2 दिवसांनी ती बाहेर काढून ती शेक करणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार आणि अशा प्रकारे ती 2-3 महिन्यात ती खारवली जाईल. ह्या सालीचं आम्ही लोणचंसुद्धा घालतो. ती खूप औषधी आहे साल आणि म्हणून ही साल तुम्ही लोणचं म्हणून खाल्लीत तरी त्याचा खूप आपल्याला फायदा होतो शरीराला. खूप औषधी आहे ती. आणि गेल्या वर्षी पण आम्ही साल आणली होती तर ती तुम्हाला दाखवते. तर हे बघा, बरणी भरून होती तर ते आता एवढीच राहिली आहेत. ती अशीच मी खारवली होती. तर तुम्हाला हे माहीत आहे का जायफळच्या सालीचं लोणचं बनवतात किंवा ती खारवतात? जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. थँक्यू.